कॉलेजमध्ये तर आमच्या आज ट्रेडिशनल डे होता, पण मुकदमानी जवळजवळ मला 40 कापाला फाडला राव. लाडकावा म्यानं आपली फुक्काट जोडीदार आलती आज संध्याकाळी जेवायला. गड्यांना आमच्या म्हणलं जेवायला बसायचं असेल तर बिल भरायचं, नाही तर उगं टेबलावर बसायचं नाही. आणि वशाटनं केलं गेलं की जो रस्सा वाढायचा. लवकर उरकून आपल्याला जायचं होतं सकाळी कॉलेजला. कला कॉलेजला 3000 रुपये किलो. अगा बाबा म्हणलं मामा माझे पण केस नेता का जरा 3000 काय लयच वाढले ती, मग जरा 4000 देता का. आपल्या अपेक्षा जरा अपेक्षा ऐकला नाही जरा जास्तच आहे. कॉलेजमध्ये जाताना तर काय ट्रॅडिशनल डे दिसला नाही. म्हणलं आता गप आपलं तोंड वर्गाकडे वळवलेलंच बरं आहे. गेल्या कुणाला एक न शब्द बोलता डायरेक्ट एक नाम केशव मागच्या बेंचवर बसलेलो, कारण मागच्या बेंचवर बसणारा गडी एक दिवस नक्कीच आयुष्यात टॉपला जाऊ शकतो असं माझं मनातल्या आत म्हणत होतं. आणि मस्तपैकी आज सुट्टी दिली नाही जोडीदारांच्या डब्याला. मेसचं खाऊन गाड्याला लय कटाळा आलता, म्हणून म्हणलं जोडीदाराच्या डब्यातलं खावा आणि मस्तपैकी आता वर्गात जावं म्हणलेलं, पण गाड्यांनी काय मला सुट्टी दिली नाही. वर्गात जायच्या अगोदर म्हणलं जरा एफसीतनं जावं, आणि जसं गेलो तसं एखाद्या म्हशीला दावं धरून कशी वाढते ती तसा मला वाढलेला आज ह्यांनी. आणि त्यातला मेन साक्षीदार होता आमचा आज मुकदम. झालं की आता शेवट मुकदमाच्या पुढे कोण जातंय वय. मुकदमानं घेतल्याशिवाय आपल्याकडनं राहतोय का. एक ना डायरेक्ट 4 कप गाड्याने घेतला. आता म्हणलं तुझी तू चहा घे, मी काय बिल भागावलंय आज. त्यात आज आमच्या क्लासमध्ये करायचा होता सीआर. आता सीआर करायचा म्हणलं एवढी गर्दी जमलेली. चुकून आम्हाला सीआर केलं म्हणजे वर्ग राहायचा नाही. त्यापेक्षा गाड्याला आमच्या सरपंच केला वर्गाचा. त्यात आमच्या आज कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे होता. ह्या राड्यात काय कळलं नाही, त्यामुळं काय सरांबरोबर मस्तपैकी एक सेल्फी घेऊन जावं म्हणलं. आमच्या घरच्या म्हशीनं सुद्धा एवढं पळवलं नव्हतं मला, तेवढं आज हिनं पळवलं. नुसतं वर खाली सखे म्हणलं. माझं डोकं आता पार पेटलंय बघ. आपली सर्टिफिकेट कशाची माहिती आहे. उभ्या आयुष्यात कुठलं आपल्याला सर्टिफिकेट मिळलं नाही, हीच आज आपल्या सखीची सर्टिफिकेट घेऊन आम्ही चाललेलो सह्या कराय.